नमस्कार. एक आंतरराष्ट्रीय घडामोड आहे. मोठी बातमी समोर आली आहे. फिलिपिन्समध्ये आहे 6.9 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसलाय. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हा पूर्ण व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये त्या फिलिपिन्सच्या भूकंपासंदर्भातली सगळी माहिती तुम्हाला मिळेल. नमस्कार, मी सुवर्णा. एक आंतरराष्ट्रीय बातमी. परवाच्याच दिवशी तुम्हाला कल्पना आहे कोयनाच्या धरण क्षेत्रामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले होते. महाराष्ट्रामध्ये या भूकंपाची चर्चा होते न होते तोच मंगळवारी रात्री उशिरा स्थानिक वेळेनुसार 9:59 म्हणजे 10 वाजताच्या दरम्यान रात्री फिलिपिन्समध्ये 6.9 रिश्टर स्केलचा मोठा भूकंपाचा धक्का बसलेला आहे. तर हा भूकंपाचा धक्का इतका मोठा होता की अनेक घरांची पडझड झालेली आहे. 60हून अधिक लोकांचा जीव गेलेला आहे आणि 150हून अधिक लोक जखमी झालेली आहेत. नेमका केंद्रबिंदू कुठे होता या फिलिपिन्समधल्या अर्थक्वेकचा किंवा भूकंपाचा? तर पोलोम्पोन इथून पश्चिमेला या भूकंपाचा केंद्रबिंदू होता, जो सेबू प्रांतातल्या बोगो या शहराच्या जवळ होता. त्यामुळे सेबू प्रांताचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यातही विशेष म्हणजे बोगो शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कलापेच्या पूर्व आग्नेय भागाला 11 किलोमीटर हा भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे जो कलापेचा भाग आहे किंवा पलावनचा भाग आहे, सेबू मधला जो या शहराचा भाग आहे, बोगो शहराचा भाग, तो जास्त प्रभावित झालेला आहे. या बोगो शहरामध्येच खूप मोठ्या प्रमाणात वित्तहानी सुद्धा झालेली आहे. एकूण 60 जणांचा मृत्यू आणि 150हून अधिक जण जखमी झालेले आहेत. मृतांचा आकडा वाढेल अशीही भीती व्यक्त होते आहे. रात्रीपासूनच खूप मोठ्या प्रमाणात बचाव कार्य, मदत कार्य सुरू आहे. ज्यांना बाहेर काढलं जात आहे त्यांना बोगो मधल्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जात आहे त्यांच्यावर उपचारासाठी म्हणून. तर सेंट पीटर अँड पॉल एक्सपोर्टल पॅरिश चर्च याचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या भूकंपामध्ये. अनेक भागात सध्या वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे पंखे नाहीत, लाईट नाही, अशा पद्धतीने काम बचाव कार्य पथकाला सुद्धा करावं लागतंय. हे जे चर्च ज्याचा मी आत्ताच उल्लेख केला, दगडी असं जुनं चर्च होतं, त्यातले सुद्धा वीज पुरवठा खंडित झालाय आणि त्यातला सुद्धा जो वरचा कमानीचा भाग असतो तो सगळा कोसळलाय अशी माहिती मिळते. एक गाव आहे, बोगोच्या जवळचं एक गाव आहे, जिथे खूप मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. कारण डोंगराळ भागात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या भूकंपामुळे. त्यामुळे या गावात भूस्खलन झालेलं आहे. मोठमोठे दगड खाली कोसळलेले आहेत आणि ते ज्या घरांवर कोसळलेले आहेत त्या घरांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काही जण दाबले सुद्धा गेले, त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. एकाच वेळेला खूप ठिकाणी लक्ष द्यावं लागतंय तिथल्या आपत्ती व्यवस्थापनाला, पण मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे असं कळतंय आणि स्थानिक लोक सुद्धा मदतीला धावलेली आहेत. काल जेव्हा भूकंपाचे धक्के जाणवले, इतक्या तीव्र स्वरूपात होते, त्याचे जर दृश्य तुम्ही बघत असाल तुमच्या अंगावर काटा येईल. काही कळायच्या आत खूप मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवायला लागले आणि मग लोकांनी घराबाहेर पळ काढला. पण जे लोक घराबाहेर पडू शकले नाहीत आणि ज्यांच्या इमारती किंवा घरं कोसळली ते त्याखाली दाबले गेले. यामध्ये 60हून अधिक जणांचा मृत्यू झाला. आता तरी अधिकृत आकडा 60 असा येतोय आणि 150 जणांचा जखमींचा अधिकृत आकडा येतोय, पण तो सुद्धा वाढू शकतो. आता जी धावपळ आहे ती म्हणजे बचाव कार्याची, जे कोणी अडकले असतील त्यांना बाहेर काढण्याची, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याची. ज्यांच्या घरांची पडझड झालेली आहे, ज्यांच्या अनेक गोष्टींचं नुकसान झालेलं आहे, त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे जेणेकरून त्यांना थोडासा निवारा मिळेल आणि मग बाकी बचाव कार्य केलं जात आहे. हॉस्पिटलमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. बोगोच्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये ही गर्दी झालेली बघायला मिळते आहे. शहरातल्या रुग्णालयांमध्ये गर्दी वाढायला लागली ती या जखमींमुळे आणि त्यामुळे जखमी आणि मृतांचा आकडा वाढू शकतो. खरं तर फिलिपिन्स हा असा भाग आहे की जिथे अनेकदा भूकंपाचे धक्के वेगवेगळ्या भागामध्ये जाणवत असतात. त्यामुळे तिथल्या लोकांना, ते लोक मानसिकरित्या थोडेसे तयारच असतात की भूकंपाचे धक्के कधीही केव्हाही जाणवू शकतील. पण यावेळेला जो भूकंपाचा धक्का आहे तो साधारणपणे 6.9 रिश्टर स्केल इतका असल्या कारणाने तीव्र असा भूकंप आलेला आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वित्तहानी, जीवितहानी झाल्याचं बघायला मिळत आहे. या सगळ्या संदर्भातले अपडेट वारंवार तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत राहणार आहोत. तुर्तास या संदर्भात अजून काही अपडेट असेल तर आमच्याबरोबर कमेंटमध्ये नक्की शेअर करा.